मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये आपण सुरुवातीला 100 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। स्थानिक पातळीवर जागावाटपाचा निर्णय होणार आहे। जिथे शक्य असेल तिथे युती होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। काही ठिकाणी युती झाली नाही तर काही ठिकाणी युती झाली असंही फडणवीस म्हणाले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मवियाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मनसेमुळेच दुरावा आलाय आणि त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला। मुंबईत रमेश चेन्नीथला यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी अल्पसंख्याक मतदार आपल्यासोबत जोडण्याकरता एकला चलोरेची भूमिका महत्त्वाची असल्याचं म्हटलंय। उरणमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसेने युती केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि मनसे नगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहे आणि प्रचाराच्या पोस्टरवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही फोटो लागलाय। मनसेबद्दल मला काही बोलायचं नाही। मनसे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष नाही आणि त्यांनी आपल्या पक्षासंदर्भात आपली भूमिका ठेवावी असं वडेट्टीवार म्हणाले। दानवेंनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोट आपल्याकडे आहेत हे विसरू नये। ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं सुद्धा अवलोकन केलं पाहिजे आणि आपापसात मतभेद होतील अशी वक्तव्य कुठल्याही नेत्यानं करू नयेत असं वडेट्टीवार म्हणाले। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचाच महापौर बसणार असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात असतानाच आता खासदार श्रीकांत शिंदेंनी टोला लगावलाय। मी महायुतीचा कार्यकर्ता आहे, महापौर महायुतीचा बसेल, ये पब्लिक है, सब जानती है। कुणी काहीही बोलो, जनता जनार्दन ठरवेल महापौर कोणाचा बसवेल असं त्यांनी म्हटलंय। पुण्यामधील मनसे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि भेटीमध्ये पुणे शहरातील मतदार याद्यांचा अहवाल सादर करण्याची शक्यता आहे। अजित पवारांना धक्का देत फडणवीसांनी नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे। बीडमधील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा सार्वजनिक न्यास अध्यक्ष उद्धव ठाकरेच असणार आहेत आणि शासन निर्णय काढून तशी घोषणा करण्यात आली आहे। आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून मोठा पेच निर्माण झालाय। विलास विखार यांना एका गटाचा विरोध असल्यानं हा पेच निर्माण झालाय आणि जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। चिपळूणमध्ये माजी नगरसेविका नुपूर बाचिम यांनी भाजपमधून राजीनामा दिला आणि तिकीट न मिळाल्यानं राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे। त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। कणकवली नगरपंचायतीसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आलेत आणि आतापर्यंत भाजपकडूनच नगराध्यक्षपदासाठी 1 तर नगरसेवक पदासाठी 10 जणांची उमेदवारी दाखल केली आहे। लोणावळ्यामध्ये भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजप नेत्यांनी नागरिकांच्या भेट घेण्यास सुरुवात केली आहे। लोणावळ्यात भाजपला राष्ट्रवादीचं आव्हान असेल। नंदुरबार नगर परिषदेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे तर रत्ना रघुवंशी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या माजी मुख्याधिकारी माधुरी मांडवी यांनी यवतमाळच्या नगराध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे। मडावी या सप्टेंबर 2022 पर्यंत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या। नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे आणि आतापर्यंत 4ही नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी 14 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तर नगरसेवक पदासाठी 146 उमेदवारी अर्ज दाखल झाले। अरुण गवळींच्या कुटुंबामधील 3री व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरणार आहे आणि गवळींची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळा 207 प्रभागामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि या संदर्भातली घोषणा त्यांनी सोशल मीडियावर केली आहे। सातारामध्ये भाजपनं निवडणुकीची जोरदार तयारी केली आणि तर कराडमध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढणार आहेत। जिल्हाध्यक्ष अतुल भोसलेंनी ही माहिती दिली आहे। धरणगाव नगरपालिकेच्या उमेदवारांसाठी थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय आणि यामुळे गेल्या 7 दिवसात 16,82,000ची थकबाकी वसूल करण्यात आली आहे। वर्ध्यात शिवसेना स्वतंत्र लढणार आहे आणि यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तर उद्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत। रविकांत बालपांडे यांनी ही माहिती दिली आहे। जळगाव जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर काहींना अद्यापही एबी फॉर्म न मिळाल्यानं त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण आहे। लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसनं भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीमधील आपली ताकद दाखवली आणि या रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपावर जोरदार प्रहार केलाय। नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटुराम म्हणत एकेरी शब्दात त्यांनी उल्लेख केलाय।
नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा नगर परिषदेसाठी जनता विकास आघाडीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिलेल्या मोतीलाल फकीरा यांचे ते चिरंजीव आहेत आणि जनता विकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये शहादा नगर परिषदेमध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन तसंच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा स्वीकारले जात आहेत. अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन बरोबरच आता ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी देवदर्शन केलं. यावेळी दीपक केसरकर देखील उपस्थित होते आणि पारंपरिक पद्धतीने पूजा करून आगामी निवडणुकीमधील यशाकडे त्यांनी साकडं घातलंय. वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यास अवघे 2 दिवस उरले असताना आज भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या तब्बल 15हून अधिक माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अमरावतीच्या धरणीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. माजी नगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. कराडला नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेत. तसेच मलकापूर 78 जणांनी नगरसेवक भरलेत. 9 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून अर्ज दाखल करण्यासाठी आता वेळ केवळ 2च दिवस शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे सर्व निवडणूक लढण्यास इच्छुक नगरसेवक आणि संभाव्य नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नामनिर्देशनासाठी धाव घेताना दिसत आहेत. जळगाव शहर नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीची धामधूम वाढत असतानाच शिवसेना शिंदे गटाला राजकीय बूस्टर मिळाला आहे. मेहरून परिसरातल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे. महारत्नाची जमीन लाटली असेल तर सिद्ध करून दाखवण्याचं आव्हान एकनाथ खडसेंनी विरोधकांना दिलंय. आरोप सिद्ध झाल्यास 50 एकर जागाही देणार असल्याचं ते म्हणाले. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी बिल्डर शीतल तेजवानीसह मूळ जमीन मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस पाठवण्यात आली. नवले पुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी चेकपोस्ट उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि चेकपोस्टवर वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणीसह त्यांच्यावरती कारवाई केली जाते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात मोठी चकमक झाली आहे. चकमकीमध्ये 3 माओवादी ठार झालेत आणि आतापर्यंत 3 माओवाद्यांचे मृतदेह हाती लागलेले असून शस्त्रसाठा ही जप्त करण्यात आलेला आहे. तळेगाव नगर परिषदेसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवार येत असल्यानंच हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे भोर महामार्गावर भोलावडे गावाजवळ रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान खोदकाम सुरू असताना भोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्यानंच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्यानं आता नागरिकांमध्ये एकूणच भीतीचं वातावरण आपल्याला दिसत आहे. पुण्याच्या पालिकेकडून थकबाकी भरणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या थकबाकीदारांकडे महानगरपालिकेच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला आहे. मनमाड येवला मालेगाव या भागात थंडीची लाट आली असून निफाडचा पारा आता थेट 8 अंशांवर आलाय. वाढत्या थंडीमुळे नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे थंडी, ताप, सर्दीसारख्या आजारांनी डोकं वर काढलंय. पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात थंडीचा कडाका वाढणार आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. जळगाव शहरात 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान कडाक्याची थंडी जाणवणार असल्याचाच आता अंदाज वर्तवण्यात येतोय. कारण गेल्या 2 दिवसात किमान तापमानामध्ये लक्षणीय घसरण झाली असून शुक्रवारी 9.5 अंश सेल्सिअस तर शनिवारी 8.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. खेडच्या शिवे गावाजवळ पवनचक्कीकडे जाणाऱ्या डोंगराळ रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. नागरिकांनी वनविभागाकडे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. योगीराज चांगदेव महाराजांचा दिंडी सोहळा अलंकापुरीमध्ये विसावला आहे. चांगदेव महाराजांचे जन्मस्थान असलेलं श्री क्षेत्र नारायणडोहो हे या गावातून ही दिंडी आता 8 दिवसांचा पायी प्रवास करत दरवर्षी माऊलींच्या कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत दाखल होत असते. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या लोणवाडी, बेटावद, रांजणी या शिवारांना आता जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावरून चालणंही शेतकऱ्यांना कठीण झालं आहे.
वर्धा जिल्ह्यात 6 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका सुरळीत पार पडाव्या यासाठी शहरामध्ये येणाऱ्या मार्गावर नाकेबंदी करण्यात आली आणि यात पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पहारा दिला जातोय. नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्यानंच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून घटनास्थळी तपासणी करण्यात आली आणि पोलिसांच्या तपासणीनंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. नागपूरमध्ये कटोल मार्गावरील फेट्री इथं गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली आणि या आगीमध्ये 20 पेक्षा जास्त गोवंशांचा मृत्यू झाला. ट्रक चालक मात्र ट्रक सोडून फरार झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये पोलीस दलात शिपाई आणि पोलीस शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस दलामध्ये जिल्ह्यात एकूण 59 पदांची भरती केली जाणार आहे. पोलीस सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांना खाकी वर्दी अंगावर चढवण्याची ही सुवर्ण संधी आहे. अहिल्यानगरमध्ये अखेर 6 दिवसांनंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आलंय. काल रात्री धरणगाव शिवारामध्ये वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. पालघरच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. डहाणूच्या आशागड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 महिला डॉक्टरांची नेमणूक असतानाच काल संध्याकाळच्या सुमारास इथं येणाऱ्या रुग्णांवर उपचाराची जबाबदारी एका BSc नर्सिंग असलेल्या तरुणाकडे सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयोजित मेगा कृषी कर्ज वितरण शिबिराला शेतकरी, शेतीपूरक उद्योजक आणि बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. 6 महिन्यांच्या दीर्घ प्रवासानंतर कडाक्याची थंडी पडणार आहे आणि हे नक्की असताना सातारा जिल्ह्यामध्ये सलग 4-5 दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे. विशेषतः रिकाम्या शेतामध्ये शिवारं आणि नदीकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवतोय. सांगलीच्या मिरजमधून पोलिसांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या 5 जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून 4 कोयते आणि 2 दुचाकी जप्त केलेल्या आहेत. श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात झालाय. भरधाव वेगात आलेली कार थेट रस्ता दुभाजकावर आदळली आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी आहेत. सिंधुदुर्गमध्ये मोका न लावण्यासाठी 10 लाखांची खंडणी मागितल्यानं कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय. एकाला ताब्यात घेतलाय. येरवडा दिव्यात सावळाराम स्मृती इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब कोसळलाय. स्लॅब कोसळताच परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला आणि ही इमारत जुनी आहे, धोकादायक श्रेणीत येत असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता आपण एक सविस्तर बातमी बघूयात. बिहार निवडणुकीमध्ये तोंडघशी पडल्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसनं एक मोठा निर्णय जाहीर केलाय. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय. मनसेच्या महाविकास आघाडीच्या जवळकीनं अस्वस्थ झालेल्या काँग्रेसनं आता मनसे नको म्हणून उद्धव ठाकरेंशीही दुरावा साधण्याची तयारी केल्याचं दिसतंय. पाहूयात. मनसे विरोधाचं कारण स्वबळाचं धोरण. BMC-साठी काँग्रेसचं एकला चलो. काँग्रेसच्या बैठकीत चेन्नीथलांची घोषणा. काँग्रेसच्या निर्णयानं महाविकास आघाडीमध्ये फूट. मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 27 सीटों में लड़ेंगे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलेली ही घोषणा. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय. लोकसभेत लक्षवेधी आणि विधानसभा निवडणुकीत काहीशी निराशजनक कामगिरी केल्यानंतर आता काँग्रेसनं ठाकरे पवारांची साथ सोडण्याची आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. त्याचाच प्रत्यय शनिवारी आला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची घोषणा केली. मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 27 सीटों में लड़ेंगे. हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेले लड़ना क्या है, हम अकेले लड़ें. जिस तरह से आने के बाद आपने डिसीजन लिया, उसको रीजन क्या है? अकेले लड़ने में रीजन क्या है? अरे लोकल बॉडी इलेक्शन है, लोकल लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए. चेन्नीथलांनी स्वबळाचं कारण कार्यकर्त्यांची इच्छा सांगितली. पण याचं खरं कारण काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनापासूनच काँग्रेस शिवसेनेपासून काहीशी दुरावली होती. त्यामुळे मनसेशी असलेल्या मतभेदांमुळेच
काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचं अप्रत्यक्षपणे गायकवाडांनी सांगून टाकलं. कानून असं कधीच सांगत नाही किंवा कायदा असं कधीच सांगत नाही की तुम्ही तो कायदा हातामध्ये घेऊन कोणाला मारा. कायदा हे सांगतो की तुम्ही तुमची लढाई लढण्याचं काम करा. संविधानिक वेगवेगळे हत्यारे आहेत, तुम्ही त्याचा वापर करू शकता. संविधानाने प्रत्येक गोष्ट दिली आहे, तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आवाज करू शकता, तुम्ही तुमचे मत मांडू शकता. पण तुम्हाला हा अधिकार संविधानाने दिला नाही की तुम्ही कायद्याच्या राज्यामध्ये राहायचा आणि कायदा हातामध्ये घ्यायचा. त्यामुळे या मताशी आम्ही बिलकुल सहमत नाही की कोणाला मारलं पाहिजे किंवा धोडलं पाहिजे किंवा जसं मी मगाशी म्हटलं की तुमची ताकद तुम्ही, त्यापेक्षा आम्ही कायद्यानुसार भांडू. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर ठाकरेंच्या सेनेनंही पलटवार केलाय, तर शरद पवारांनीही स्वबळाच्या निर्णयाचं आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलंय. मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील. मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक त्याची भूमिका घेतलेली आहे. घेतील म्हणजे घेणार माहीत नाही पण घेतील ते काय असेल नाही. स्वच्छ ठरवायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटल्यात. मुख्यमंत्र्यांसह भाजपनं काँग्रेसच्या भूमिकेवर चिमटे काढत टीका केली आहे. विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतंय हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल. मला वाटतं त्यांच्या पहिलं बाहुत बळ राहिलं का चेक करावं. परंतु ठीक आहे, खोटा आत्मविश्वास का होईना घेऊन ते आत्मचिंतन करतायत हेही नसे थोडके, परंतु आत्मचिंतन करून अंमलबजावणी व्हायला पाहिजे. रडीचा डाव खेळू नये. नाही तर आत्मचिंतनात पुन्हा वोटचोरीचं आपण परत हे करूया, पुन्हा आपण खोटं काय नॅरेटिव्ह सेट करूया, अशा प्रकारचं रडत बसलात तर तुम्ही सतत पडत बसणार, हरत बसणार. एकीकडे बिहारमध्ये पानिपत झाल्यानंतर आता महाराष्ट्रात कामगिरी सुधारण्याचं आव्हान काँग्रेस समोर उभं ठाकलंय. पण काँग्रेस हे आव्हान खरंच पेलू शकतं का, असा सवाल विरोधक उपस्थित करतायत. काँग्रेसनं आता मुंबई महापालिकेत एकला चलोची घोषणा केली असली तरी त्यांची तेवढी तयारी आहे का, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता पुन्हा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा तोटा आता दिवसेंदिवस वाढत असून उद्दिष्ट गाठण्यात अपयश येतं आणि त्यामुळेच उत्पन्न वाढ, कार्यक्षमता, प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठीच महामंडळानं पंचसूत्री आराखडा तयार केला आहे. सोने चांदीच्या भावामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. शनिवारी सोन्याचे भाव आता 2,400 रुपयांनी घसरून ते 1,23,200 रुपयांवर आलेले आहेत. आता चांदीच्या देखील भावामध्ये 4,500 रुपयांची घसरण होऊन चांदी आता 1,57,500 रुपयांवर आली आहे. मुंबई लोकलच्या तीनही मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्यानंच प्रवाशांचा खोळंबा होणार आणि ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकात लोकल थांबणार नाही आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या दृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून 25 डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे. कारण याच दिवशी देशामधील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे. जे रुग्णालयानं वाढत्या कॅन्सर रुग्णांवर उपचारासह संशोधन करण्यासाठी इमारतीच्या शेजारीच असणारी 11 एकर जमीनची मागणी केली आहे आणि त्या संदर्भात 4 वर्षात अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करूनही ती जागा मिळाली नाही. माफक दरामध्ये उपचार मिळावेत तसंच संशोधनासाठी या जागेची गरज असल्याचं रुग्णालयानं म्हटलं आहे. तिकीट खिडकीसमोर रांगेत उभं न राहता प्रवाशांना सहज रेल्वेचं तिकीट मिळावं यासाठी मध्य रेल्वे नवनवीन योजना आखते आहे. आता प्रवाशांना जलद गतीनं तिकीट मिळण्यासाठी मध्य रेल्वेनं मोबाईल UTS सहाय्यकाची नेमणूक केली असून या कर्मचाऱ्यांद्वारे झटपट तिकीट दिले जात आहे आणि या नव्या सेवेमुळे केवळ 15 दिवसांच्या कालावधीत 22 लाख रुपयांचं उत्पन्न मध्य रेल्वेला मिळालं आहे.